नमस्कार मित्रांनो, पूजा स्टडी पॉईंटमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ इयत्ता 12वीचा निकाल याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। हा निकाल कसा पाहावा, कुठे पाहावा इत्यादीची सविस्तर माहिती पाहण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। तर महाराष्ट्र सरकार आता इयत्ता 12वीचा निकाल 2 मे 2026 रोजी जाहीर करणार आहे। तो 2 मे या दिवशी दुपारी 1 वाजल्यानंतर अधिकृत वेबसाईटवर आपल्याला पाहायला भेटेल। तर हा निकाल कोणत्या अधिकृत संकेतस्थळावर पाहावे तर महारिझल्ट.nic.in या वेबसाईटवर खालील दिलेल्या कोणत्याही 3 वेबसाईटपैकी एका वेबसाईटवर तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता। तर वरीलपैकी कोणत्याही एका वेबसाईटला भेट द्या। होम पेजवर एक्झामिनेशन रिझल्ट 2026 या लिंकवर क्लिक करा। तुमचा रोल नंबर प्रविष्ट करा आणि तुमच्या आईचे नाव नीट टाका। व्ह्यू रिझल्ट या बटनावर क्लिक करा। तेव्हा तुमचा रिझल्ट हा तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसेल। तुम्ही त्याची भविष्यासाठी प्रिंट काढून ठेवू शकता। तर याची माहिती तर तुम्हाला तुमचा ऑनलाईन रिझल्ट निघाल्यानंतर किती दिवसानंतर तुमचा हा मूळ रिझल्ट भेटेल याविषयी आपण आता माहिती पाहू। तर मूळ मार्कशीट ऑनलाईन निघाल्यानंतर साधारण 1-2 आठवड्यांनी तुम्हाला तुमच्या कनिष्ठ महाविद्यालयात म्हणजे तुम्ही ज्या कॉलेजमध्ये आहात त्या कॉलेजमध्ये तुम्हाला तुमचा रिझल्ट भेटून जाईल। गुण पडताळणी जर तुम्हाला मिळालेल्या गुणांबद्दल खात्री नसेल तर निकाल लागल्यापासून ठराविक दिवसांत तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता। म्हणजे जर तुम्हाला एखाद्या विषयामध्ये कमी मार्क भेटले असेल आणि तुम्हाला जर वाटत असेल की नाही यामध्ये तुम्हाला मार्क वाढून भेटू शकतात तर तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये भेट देऊन एक ऑनलाईन अर्ज करू शकता, जेणेकरून तुमच्या जी परीक्षा किंवा तुम्ही जो पेपर दिलाय तो पुन्हा चेक करण्यात येईल। त्यासाठी तुम्हाला काही शुल्कसुद्धा आकारण्यात येतील। पुरवणी परीक्षा जे विद्यार्थी अनुत्तीर्ण होतील त्यांच्यासाठी जुलै-ऑगस्टमध्ये पुरवणी परीक्षा घेतली जातील। म्हणजे जे विद्यार्थी नापास होतील त्यांना पुन्हा ऑनलाईन फॉर्म म्हणजे पुन्हा परीक्षेसाठी बसण्यासाठी जून-जुलै-ऑगस्ट यामध्ये परीक्षा घेण्यात येईल आणि त्याचा पुन्हा निकाल लागेल। तर तुम्हाला अजून काही 12वीच्या निकालाबद्दल जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला जर हा कमी जास्त मार्क असतील तर हा अर्ज ऑनलाईन कुठे कसा करायचा याबद्दल अधिक माहिती मिळवायची असेल तर तुम्ही कमेंट नक्की करू शकता। आता जे विद्यार्थी तुम्हाला तर तुमच्या निकालासाठी खूप खूप शुभेच्छा। अशाच अनेक महत्त्वपूर्ण योजना किंवा करिअर निवडण्याबद्दल काही प्रश्न असल्यास तुम्ही चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करा। धन्यवाद।